सर्वांना नमस्कार. आजचा एपिसोड थोडा रोमॅन्टिक आहे. मग चाळीमध्ये दहीहंडीची धामधूम सुरू होती आणि शशी शिक्रापूरला जाण्याची तयारी करत होता. चंद्रा त्याला म्हणाली, दहीहंडी झाल्यावर जा की, तू फोडशील का दहीहंडी? आणि शशी तोंड वाकडं करत म्हणाला, मला असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. आणि चंद्रा त्याला म्हणाली, तुझ्याकडे वेळ नाही की तू मर्दच नाही? तसा शशीला पुन्हा तिचा राग आला, कारण तिनं पुन्हा त्याच्या मर्दानगीला चॅलेंज केलं होतं. आणि त्यानं दरवाजा लावला आणि तिला बेडवर ढकलली आणि तो त्याच्या शर्टची बटणं काढत तिच्या दिशेनं रोखून बघत एक एक पाऊल टाकत निघाला. तशी चंद्रा घाबरली आणि बेडवर मागं सरकायला लागली आणि म्हणायची, हे तू काय करतोस? तू तुझे कपडे का काढतो? शशी मात्र काही बोलत नव्हता. त्यानं आता खरंच त्याचा शर्ट काढून बाजूला फेकला आणि बेडवर चढला. तशी चंद्रा फार भेदरलेल्या नजरेनं आणखीन मागं सरकली आणि भिंतीला टेकून बसली पाय पोटात घेऊन. आणि ती आता त्याला खूप घाबरली होती. आणि शशी आता तिच्या खूप जवळ गेला आणि तिच्या ओठांजवळ त्याचं तोंड घेऊन गेला. चंद्रानं आता तिचं तोंडच झाकून घेतलं तिच्या दोन्ही हातांनी आणि नाही नाही नको असं म्हणून घाबरली. तसं शशीनं तिचे हात पकडले आणि खेचून बाजूला काढले. तरीही चंद्रा डोळे झाकून बसली होती, खूप घाबरली होती आणि त्याच्याकडं बघतच नव्हती. आणि शशीनं आता जबरदस्ती तिचं तोंड त्याच्याकडे वळवलं आणि चंद्रा आता थरथर कापू लागली. आणि आता तो काय करेल आणि काय नाही हे तिला कळत नव्हतं. आणि उगीच त्याला असं बोलले आणि त्याला डिवचलं असं तिला वाटलं. मग ती त्याच्यापुढं हात जोडून रडायला लागली. घाबरून आता तिची छाती जोरजोरात खाली वर होत होती. तिचे श्वास वाढले होते आणि तोंडचं पाणी गळालं होतं. तिला ओरडायचं सुद्धा कळत नव्हतं आणि ती अशी खूप घाबरलेली असताना आणि खूप तिला घाबरवून सोडल्यानंतर शशीनं अलगद तिच्या चेहऱ्यावर एक बोट फिरवायला सुरुवात केली. आणि हळूहळू ते बोट कानावरून तिच्या मानेवरून फिरत होतं. आणि घाबरलेली चंद्रा आणि घट्ट डोळे मिटून बसलेली चंद्रा आता त्या बोटाच्या स्पर्शानं थोडी शहारल्यासारखी झाली आणि तिनं घट्ट मिटलेले डोळे थोडे सैल सोडले. पण छातीची धडधड अजूनही तशीच सुरू होती, कारण आधी तिच्या छातीची धडधड सुरू होती ती घाबरून होत होती, पण आता मात्र त्याच्या स्पर्शानं शहारल्यामुळे तिच्या छातीची धडधड होत होती. आणि शशीनं आता तेच बोट तिच्या लाल चुटूक नाजूक गुलाबाच्या पाकळीसारख्या ओठांवरून फिरवायला सुरुवात केली. आणि शशीच्या सुद्धा शरीरात आग पसरायला लागली. आणि जसं त्यानं तिच्या ओठांवरून बोट फिरवायला सुरुवात केली तसं चंद्रानं खूप कसं तरी होऊन डोळे उघडले आणि हळूहळू त्याच्याकडे बघायला लागली. आणि मघाशी रागात रोखून तिच्याकडे बघणारा शशी आता फार प्रेमळ नजरेनं तिच्याकडे बघताना तिला दिसला आणि तीही त्याच्याकडे तितक्याच मधाळ नजरेनं बघायला लागली. त्याचं राजबिंड देखणं भारदस्त रूप तिला खुणावत होतं आणि नकळत तिची नजर त्याच्या नजरेतून सुटायची आणि त्याच्या छातीवर, त्याच्या खांद्यावर, मानेवर जायची आणि लगेच तिच्या छातीत धस्स व्हायचं आणि मांड्यांमध्ये सळसळ जाणवायची. आणि मला असं का होतंय हेही तिला कळत नव्हतं. मग शशीनं आता पुन्हा तिच्या ओठांवरून त्याचा अंगठा फिरवला. तसे चंद्राचे ओठ एकमेकांपासून अलग झाले आणि तिला काय करावं ते सुचेना. आणि नकळत तिचाही हात आता वर येऊ लागला आणि तिनं लाजून खाली बघितलं आणि त्याच्या खांद्यावर तिचा हात ठेवला. आणि तिच्या नाजूक कोमल थंड हाताच्या स्पर्शानं शशी खूप उत्तेजित झाला. स्पर्शाची भाषा एकमेकांना समजत होती आणि डोळ्यांनी एकमेकांना कधीच कबूल केलं होतं आणि संमतीसुद्धा दिली होती. आणि शशीनं सुद्धा आता चंद्राच्या गालावरून त्याच्या हाताची बोटं उलटी फिरवायला सुरुवात केली. तशी गोबऱ्या गालाची चंद्रा आणखीन शहारली आणि तिनं लढिवाळपणे तिची मान वळवली आणि नकळतपणे दुसरा हात तिनं तिच्या छातीवर ठेवला. आणि शशीनं तिचा नाजूक हात त्याच्या दुसऱ्या हातात घेतला
आणि मग तिच्या खांद्याला पकडलं आणि तिथंच बेडवर तिला खाली झोपवली. आणि आता चंद्राने अलगद डोळे मिटले आणि बेडवर झोपली. आणि ती कसलाही विरोध करत नव्हती. जणू काही दोघांमध्ये आता जे काही चाललं होतं त्याला तिची पूर्ण संमती होती. आता शशीसुद्धा तिच्या अंगावर खाली झुकला आणि चंद्राने तिचे दोन्ही हात तिच्या पोटावर ठेवले आणि अस्वस्थ अशी हातांची चुळबुळ करायला लागली. छातीची धडधड, पोटात येणारे गोळे आणि मांड्यात होणारी सळसळ ती तर कायम सुरूच होती. आणि शशी मात्र तिच्या गोऱ्या मुखड्याकडे बघून धडधडत्या छातीनं ओठांवरून जीभ फिरवायचा आणि आवंढ्यावरून आवंढे गिळायचा. पण आता त्यानं सुद्धा निश्चयच केला होता की माघार घ्यायची नाही. तिला त्याच्या मनातलं काय आहे ते सांगूनच टाकायचं. आणि मग तो हळूच तिच्या कानाजवळ त्याचं तोंड घेऊन गेला आणि त्यानं तिच्या पोटावरचा पदर बाजूला सरकवला आणि तिच्या पोटावर हात ठेवला. तशी चंद्रा आणखीन शहारली आणि तिनं तिच्या दोन्ही हातांनी पदर घट्ट पकडला आणि तो हळूच गोड आवाजात तिच्या कानात म्हणाला, चंद्रा, आय लव्ह यू. तसं चंद्रानं खाडकून डोळे उघडले आणि तिथून न हालता त्याच्याकडे मोठे डोळे करून बघितलं आणि लटक्या रागात म्हणाली, तुला मी पसंतच नाही का? खरंच म्हणतोस हो इथनं? अरे किती नाद घेतलाय आय लव्ह यूचा. मला वाटलं विसरून गेला असशील, पण तुझ्या तर डोक्यात पक्कच बसलंय मला इथून घालवायचं. शशी आता हसला. पुन्हा तिच्या गालावरून 2 बोटं फिरवत म्हणाला, वेडी कुठली, मी तुला इथून घालवायला नाही बसलो. उलट मला तुला कायम माझ्याजवळ ठेवायचं आहे म्हणून आय लव्ह यू म्हणालो. भोळी चंद्रा आता आणखीन बुचकळ्यात पडली आणि मग रडक्या सुरात म्हणाली, तुझं मला काहीच कळत नाही. कसा पण बोलतो, कसा पण वागतो, कधी पण मारतो, कधी पण चिडतो. शशी म्हणाला, वाईट आहे ना मी? तुला आवडत नाही ना? मग जातो मी, असं म्हणून तो निघाला. तसा चंद्रानं आता त्याच्या हाताला पकडला आणि म्हणाली, मी कधी म्हटलं की तू वाईट आहे? फक्त चिडतो आणि बोलतो असं म्हटलं. पण कसाही असलास तरी माणूस म्हणून चांगलाच आहे की. आणि शशी म्हणाला, नुसता माणूस म्हणून चांगला असून काय उपयोग? मी कुणाला आवडत नाही ना. आणि चंद्रा म्हणाली, असं कसं? मी कुठे म्हटलं तू मला आवडत नाही? आणि शशी म्हणाला, पण आवडतो असं तरी कुठं म्हणालीस? म्हणजे आवडत नाही ना. आणि चंद्रा म्हणाली, तू लय हुशार आहेस, असा शब्दांचा खेळ करतो. मला नाही जमत तुझ्यासारखं असं हुशारीनं बोलायला. मी आपली अडाणी गावंढळ पोरगी, खेड्यातनं आलेली आणि तू शिट्टीत राहिलेला. आणि शशी म्हणाला, बोल बोल, सगळं बोलशील बरं का, पण जे महत्त्वाचं आहे ते बोलणार नाहीस, हो की नाही? मी तुला आवडतो की नाही हे फक्त मला सांग. असं म्हणून त्यानं त्याचं तोंड आणखीन तिच्या तोंडाजवळ नेलं. आणि चंद्रानं आता लाजून दोन्ही ओंजळीत चेहरा झाकून घेतला आणि म्हणाली, मला लाज वाटते सांगायची. कसं सांगू? आणि शशी म्हणाला, तोंडाने सांग. तसं चंद्रानं पुन्हा तोंडावरनं हात बाजूला काढले आणि त्याच्याकडं पुन्हा लटक्या रागात बघायला लागली आणि म्हणाली, पुन्हा केले ना शब्दांचं खेळ? आणि शशीनं आता हळूच तिची कंबरच दाबली आणि म्हणाला, मला तर हे शब्दांचे खेळ बंद करून आणखीन बरंच काही सुरू करायचं आहे, पण तू बोलत नाहीस. चंद्रा आता गालात हसत होती, नजर खाली घेत होती. आणि नजर खाली घेतली की तिला त्याची उघडी भारदस्त छाती दिसायची आणि पुन्हा तिच्या शरीरात आग लागून छातीमध्ये धडधड करायचं आणि गालामध्ये गोड गोड हसायची. तो तिच्या खूप जवळ होता आणि ती जवळजवळ त्याच्या पुढ्यातच झोपलेली होती. आणि शशी तिला म्हणाला, चंद्रा, तू बोलतेस की नाही की मी जाऊ शिक्रापूरला? मग परत लवकर येणार नाही. चंद्रानं पुन्हा लाजून तिची मान वळवली आणि म्हणाली, तुला माझ्या मनातलं काही कळतच नाही का? तुला काही समजून घेता येत नाही का? आणि तू जाऊ नको की, तर मी बोलेन, नाहीतर नाही बोलणार. आणि शशी म्हणाला, बरं, नाही जाणार, आता बोल. आणि चंद्रानं आता हिंमत एकवटली, डोळे झाकले आणि म्हणाली, मला पण. आणि थांबली. शशी आता खूप कान देऊन आणि मन लावून तिच्या तोंडातून ते शब्द ऐकत होता. तसं तर ती पुढे काय म्हणणार आहे हे त्याला माहीत होतं, पण तिच्या तोंडातून ऐकण्यात जे सुख होतं ना, ते स्वतःच तर्क लावून ओळखण्यात अजिबात नव्हतं. आणि चंद्रा पुन्हा प्रयत्न करत म्हणाली, मला पण तू लय.
आणि झालं इतक्यात पुन्हा दारावर थाप पडली आणि परसू नरसू बाहेर ओरडायला लागले आणि म्हणे, वहिनी अहो बाहेर या पटकन, अजून फुलांच्या माळा करायच्या आहेत. तशी चंद्रा घाबरली, पटकन त्याच्याजवळनं उठली आणि शशीसुद्धा जाम वैतागला. या चाळकऱ्यांच्या आईला असं म्हणून त्यानं एक सणसणीत शिवी घातली आणि चंद्रानं घाबरून तिचे कपडे व्यवस्थित केले आणि दरवाजा उघडला आणि तिचं हसू लपवत म्हणाली, काय झालं? आणि नरसू म्हणाला, वहिनी अहो चला की, सगळे तुम्हाला बोलवत आहेत, तुम्ही माळा लय सुंदर बनवता. आणि चंद्रानं लाजून शशीकडं बघितलं आणि आता शशी तिला खुणावत होता की तू जायचं नाही, त्या दोघांना इथून जायला सांग आणि तू इकडे ये. आणि चंद्रा म्हणाली, तुम्ही दोघे व्हा पुढं, मी येते थोड्या वेळात. नरसू म्हणाला, वहिनी अहो काय राहिले आता तुमचं, चला की. चंद्रानं तसं पुन्हा शशीकडे बघितलं, काय उत्तर द्यावं तिला कळेना आणि ती म्हणाली, माझी देवपूजा राहिली, ती केली की येते. आणि नरसू म्हणाला, वहिनी अहो काय पण सांगू नका, दुपारच्या वेळेला कुठं देवपूजा असते होय, चला लवकर नाहीतर काकू ओरडतील. आणि त्यांनी आता तिच्या हातालाच पकडली आणि तिला घेऊनच गेले. आणि चंद्रा शशीकडे बघत बघत नाईलाजानं गेली. शशी आता जाम वैतागला. त्याला खूप राग आला होता परसू आणि नरसूचा, की ती हक्कानं तिचा हात पकडून घेऊन गेले आणि त्या दोघांनाही उचलूनच आपटावं असं वाटत होतं त्याला. त्यानं रागारागात सिगारेटच पेटवली आणि पुन्हा ती सिगारेट त्याला ओढू वाटेना आणि हातात पकडलं आणि तिच्याकडे बघून म्हणाला, काय करू आता, तू नाही आवडत मला आणि जी जास्त आवडते ती जवळ येत नाही, असं म्हणून पुन्हा सिगारेट फेकली आणि पायाखाली चुरगाळली. आणि आता मी थांबत नसतो, मी निघालो शिक्रापूरला, असं म्हणून रागारागात त्यानं बॅग भरायला सुरुवात केली आणि बॅग घेऊन खाली आला आणि फुलांच्या माळा बनवत असलेल्या आणि अर्ध लक्ष खोलीकडे त्याच्याकडेच असलेल्या चंद्राकडे त्यानं रागात बघितलं आणि त्याच्या हातात बॅग बघितली आणि चंद्रा हिरमुसली.